नमो सिद्धानम. ह्या आत्म्यावर 8 कर्म आडवं आलेलं आहे. म्हणून या जीवाला, या वृद्धगामी जीवाला हे स्वस्तिक बनते की नाही असं, तर हे काय आलं, हे गती आहे, चार गती. त्या 4 गती आहे. ही नरक गती आहे, खाली येणारी. ही इकडे येणारी त्रियंच गती. ही इकडे येणारी मनुष्य गती, कारण मनुष्य गतीतून जीव वर जातो, म्हणून हे पहिला वर आहे. आणि इकडे देवगती. देवगतीतून सुद्धा जीव मोक्षाला जात नाही. मग हे हा जीव आहे, त्याच्यावर कर्म आडवा आहेत, आणि कर्मामुळे आम्हाला ह्या 4 गती फिरायला लागले. मग मध्ये 4 शून्य आहेत का नाही, हे प्रथमान्यो, कर्णान्यो, चरणान्यो, द्रव्यान्यो. तुम्ही 4 प्रकारचा स्वाध्याय करा. ह्या 4 प्रकारचा स्वाध्याय तुमचा झाला तर मग तुम्हाला सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्राची प्राप्ती होणार. आणि ह्या चारित्राची प्राप्ती झाली, रत्नत्रय प्राप्त झालं की सिद्धशीलावर जीव जा. हे स्वस्तिक काढताना हे सगळं हे करायला पाहिजे, मनात यायला पाहिजे. जीव आहे, माझ्यावर कर्म आडवा आले आहे, त्या कर्मामुळे मला 4 गती व्हायला लागलेल्या आहेत. त्या 4 गती हे जीवा तुला चुकवायच्या असतील तर 4 प्रकारच्या शास्त्राचं अध्ययन कर. ते जे कर्म आडवा आलंय त्याला दोष नाही द्यायचा, तर त्याचं निर्जरा करून घ्यायला पाहिजे. निर्जरा कशी होणार, त्या स्वाध्याय झाल्यानंतर तरच निर्जरा होणार. आणि 9 देवतामध्ये काय आलं, अर्यंत, सिद्ध, आचार, उपाध्याय, सर्व साधू, जिनधर्म, जिनागम, जिनचैत्य, चैत्यालय. याची माहिती सुद्धा तुम्हाला या 4 प्रकारच्या स्वाध्यायानंच होणार. आर्यन परमेश्वरी कसं कळणार, सिद्ध परमेश्वरींचे गुण, आचार परमेश्वरींचे गुण, उपाध्याय परमेश्वरींचे गुण, सर्व साधू. हे 5 परमेष्ठी काय आहेत, ह्यापैकी 2 देव आहेत, 3 गुरु आहेत. आणि ह्या 3 गुरूंची सेवा, वैयावृत, आहारदान, आहार, विहार, निहार हे श्रावकांचं मुख्य कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य आपण करत. बरोबर, लक्षात आलं. तर ह्या कर्तव्य करत असल्यामुळं कर्माचा उदय तर तीव्रच होता, पण तो मंद होऊन उदयाला आला. उदयाला आलं, फल दिलं, निघून गेलं. जास्त काय लागलं नाही, जास्त काय तुटलं फुटलं, ऑपरेशन करा, तोडा फोडा जोडा, काही नाही. निर्जरा झाली म्हणायची, निर्जरा झाली. लक्षात आलं का? नाहीतर ते कर्म जबरदस्त फळ देते बरं काय. पण प्रशस्त शुभ भाव असल्यामुळं काय झालं, कर्माची तीव्रता कमी झाली, मंद होऊन उदयाला येऊन फळ देऊन निघून गेली. त्यामुळं काय नाही, जे होतंय ते बऱ्या करता होते. जे झालंय ते चांगलंच झालंय. माझ्या वाईटासाठी काय नाही, माझं सगळं चांगल्यासाठी झालेलं आहे. बिरबलची कथा माहितीये ना? बिरबलची कथा माहितीये का? ती बिरबल होती तेव्हा तो कुठला होता, औरंगजेब होता काय? अकबर होता काय? ते अकबर आणि बिरबल फिरायला गेले. आणि जाताना तिथं काय झालं, काहीतरी करताना त्याचं असं बोट तुटलं. कुणाचं? अकबर बादशाचं. बोट तुटल्यावर बिरबलनं काय म्हणावं, फार बरं झालं. काय म्हटलं, फार बरं झालं. आणि अकबरला राग आला, माझं बोट तुटलं, माझं रक्त यायला लागलंय, मला वेदना व्हायला लागल्यात, मला त्रास व्हायला लागलाय, आणि म्हणून ते फार बरं झालं. आता ह्याला बघतोच. काय म्हटलं, ह्याला बघतोच म्हटलं. निघाले होते पुढं, ते जंगलात जाते, निघाले होते पुढं. एक किर्र झाडीमध्ये काय दिसलं, विहीर दिसली. ते बघितलं आणि त्याचा ढकलून दिला. कुणाला? बिरबलला. अकबर बादशाने बिरबलला विहिरीमध्ये ढकलून दिलं. तो विहिरीमध्ये पडला, तिथं शांत राहिला. तो एकटाच निघाला. मग दोघे होते,
हा एकटाच निघाला. भिल्लांची टोळी आली, त्याला अडवलं. त्या दिवशी भिल्लांचा सण होता आणि त्यांच्या देवाजवळ नर बळी द्यायचा होता. मग ह्यो राजा हे सगळं बघितल्यावर त्यांना आनंद झाला, पकडलं घातच आणि त्यांना त्या देवाजवळ नेलं. पण ते बळी देताना तो सर्वांग पूर्ण लागतोय. ज्या वेळेला त्याला सगळं 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 बघितलं, हे केलं तेव्हा बोट तुटलेलं. मग बोट तुटलेलं विकलांग चालत नाही, बळी द्यायला चालत नाही म्हणून त्याला सोडून दिलं. म्हणजे तो वाचला. लक्षात आलं. आता विहिरीत पडला होता. मग तो विहिरीतनं कोणतर त्याला बी बाहेर काढलं. मग परत दोघांची भेट झाली. मग बिरबलला हे अकबरला वाटलं माझं खरंच बोट तुटलं, चांगलं झालं, नाही तर आज माझं मरण. म्हणजे मरणातून वाचण्यासाठी माझं बोट तुटलं, त्यामुळं जे झालं ते चांगलं झालं हे बिरबलनं म्हटलं ते बरोबरच आहे. मग मी बिरबलला विहिरीत ढकललोय. आता ती कसं की नाही. मग तो वर आलेलाच होता. मग बिरबलला विचारलं, तुला मी विहिरीत ढकलून दिलं, माझं बोट तुटलं म्हणून मी वाचलो, पण तुला मी विहिरीत ढकललो, हे कसं बरं झालं? तेही बरं झालं, कारण दोघी जण तुमचं बोट तुटलेलं होतं, तुम्ही निसटला असता, मी बली. नमो सिद्धानम. ह्या आत्म्यावर 8 कर्म आडवं आलेलं आहे. म्हणून या जीवाला, या वृद्धगामी जीवाला हे स्वस्तिक बनते की नाही असं, तर हे काय आलं, हे गती आहेत, हे 4 गती. त्या 4 गती आहेत. ही नरक गती आहे, खाली येणारी. ही इकडे येणारी त्रियंच गती. ही इकडे येणारी मनुष्य गती, कारण मनुष्य गतीतून जीव वर जातो म्हणून हे पहिला वर आहे. आणि इकडे देवगती. देवगतीतून सुद्धा जीव मोक्षाला जात नाही. मग हे हा जीव आहे, त्याच्यावर कर्म आडवा आहेत आणि कर्मामुळे आम्हाला ह्या 4 गती फिरायला लागले. मग मध्ये 4 शून्य आहेत का नाही, हे प्रथमान्यो, कर्णान्यो, चरणान्यो, द्रव्यान्यो. तुम्ही 4 प्रकारचा स्वाध्याय करा. ह्या 4 प्रकारचा स्वाध्याय तुमचा झाला तर मग तुम्हाला सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्राची प्राप्ती होणार. आणि ह्या चारित्राची प्राप्ती झाली, रत्नत्रय प्राप्त झालं की सिद्धशीलावर जीव जा. हे स्वस्तिक काढताना हे सगळं हे करायला पाहिजे, मनात यायला पाहिजे. जीव आहे, माझ्यावर कर्म आडवा आले आहे, त्या कर्मामुळे मला 4 गती व्हायला लागलेल्या आहेत. त्या 4 गती हे जीवा तुला चुकवायच्या असतील तर 4 प्रकारच्या शास्त्राचं अध्ययन कर. ते जे कर्म आडवा आलंय त्याला दोष नाही द्यायचा, तर त्याचं निर्जरा करून घ्यायला पाहिजे. सहन करून निर्जरा स्वाध्याय झाल्यानंतर तरच निर्जरा होणार. आणि 9 देवतामध्ये काय आलं, अर्यंत, सिद्ध, आचार, उपाध्याय, सर्व साधू, जिनधर्म, जिनागम, जिनचैत्य, चैत्यालय. याची माहिती सुद्धा तुम्हाला या 4 प्रकारच्या स्वाध्यायानंच होणार. आर्यन परमेश्वरी कसं कळणार? सिद्ध परमेश्वरींचे गुण, आचार परमेश्वरींचे गुण, उपाध्याय परमेश्वरींचे गुण, सर्व साधू, हे 5 परमेष्ठी काय आहेत? ह्यापैकी 2 देव आहेत, 3 गुरु आहेत. आणि ह्या 3 गुरूंची सेवा, वैयावृत, आहारदान, आहार, विहार, निहार हे श्रावकांचं मुख्य कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य आपण करत. बरोबर, लक्षात आलं? तर ह्या कर्तव्य करत असल्यामुळं कर्माचा उदय तर तीव्रच होता, पण तो मंद होऊन उदयाला आला. उदयाला आलं, फल दिलं, निघून गेलं. जास्त काय लागलं नाही, जास्त काय तुटलं फुटलं, ऑपरेशन करा, तोडा फोडा जोडा काही नाही. निर्जरा झाली म्हणायची. निर्जरा झाली.
लक्षात आलं का? नाहीतर ते कर्म जबरदस्त फळ देते बरं काय. पण प्रशस्त शुभ भाव असल्यामुळं काय झालं, कर्माची तीव्रता कमी झाली, मंद होऊन उद्याला येऊन फळ देऊन निघून गेली. त्यामुळं काय नाही, जे होतंय ते बऱ्याकरता होते, जे झालंय ते चांगलंच झालंय, माझ्या वाईटासाठी अजिबात काय नाही, माझं सगळं चांगल्यासाठी झालेलं आहे. बिरबलची कथा माहिती आहे ना? बिरबलची कथा माहिती आहे का? ते बिरबल होते तेव्हा तो कुठला होता, औरंगजेब होता का? अकबर होता काय? ते अकबर आणि बिरबल फिरायला गेले आणि जाताना तिथं काय झालं, काहीतरी करताना त्याचं असं बोट तुटलं. कुणाचं? अकबर बादशाचं. बोट तुटल्यावर बिरबलनं काय म्हणावं, फार बरं झालं. काय म्हटलं? फार बरं झालं. आणि अकबरला राग आला, माझं बोट तुटलं, माझं रक्त यायला लागलंय, मला वेदना व्हायला लागल्यात, मला त्रास व्हायला लागलाय, आणि मग म्हणते फार बरं झालं, आता ह्याला बघतोच. काय म्हटलं? ह्याला बघतोच म्हटलं. निघाले होते पुढं, ते जंगलात जाते, निघाले होते पुढं. एक किर्र झाडीमध्ये काय दिसलं, वीर दिसली. ते बघितलं आणि त्याचा ढकलून दिला. कुणाला? बिरबलला. अकबर बादशाने बिरबलला विहिरीमध्ये ढकलून दिलं. तो विहिरीमध्ये पडला, तिथं शांत राहिला. तो एकटाच निघाला. मग दोघे होते, हा एकटाच निघाला. भिल्लांची टोळी आली, त्याला अडवलं. त्या दिवशी भिल्लांचा सण होता आणि त्यांच्या देवाजवळ नर बळी द्यायचा होता. मग ह्यो राजा हे सगळं बघितल्यावर त्यांना आनंद झाला, पकडलं गच्च आणि त्यांना त्या देवाजवळ नेलं. पण ते बळी देताना तो सर्वांग पूर्ण लागतोय. ज्या वेळेला त्याला सगळं 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 बघितलं, हे केलं, तेव्हा बोट तुटलेलं. बोट तुटलेलं विकलांग चालत नाही बळी द्यायला, बळी द्यायला चालत नाही म्हणून त्याला सोडून दिलं. म्हणजे तो वाचला. लक्षात आलं? आता विहिरीत पडला होता, मग तो विहिरीतनं कोणतर त्याला बी बाहेर काढलं. मग परत दोघांची भेट झाली. मग बिरबलला हे अकबरला वाटलं, माझं खरंच बोट तुटलं, चांगलं झालं, नाही तर आज माझं मरण. म्हणजे मरणातून वाचण्यासाठी माझं बोट तुटलं, त्यामुळं जे झालं ते चांगलं झालं, हे बिरबलनं म्हटलं ते बरोबरच आहे. मग मी बिरबलला विहिरीत ढकललोय. आता ते कसं की नाही. मग तो वर आलेलाच होता. मग बिरबलला विचारलं, तुला मी विहिरीत ढकलून दिलं, माझं बोट तुटलं म्हणून मी वाचलो, पण तुला मी विहिरीत ढकललो, हे कसं बरं झालं? तेही बरं झालं, कारण दोघी जण होतं, बोट तुटलेलं होतं, तुम्ही निसटला असता, मी बली